निर्भयपणे तापमाने निर्भयपणे मतदान केंद्रात जायचं आहे, मतदान केंद्रात जायचं आहे, मत एक मोलाचं द्यायचं आहे, मत एक आली दारी आली दारी आली दारी आली दारी मतदार जनजागृती फेरी मतदार जनजागृती फेरी अहो तुम्ही ओळखा स्वतःची जबाबदारी करती प्रबोधन नाट्य गाण्यातून करती प्रबोधन नाट्य गाण्यातून करती राजरत्नाई सांगती हाय मत एक मोलाचं द्यायचं हाय मत एक हाय मतदान दिली तुम्ही सर्वांनी मतदान दिली मतदान दिली तुम्ही सर्वांनी मतदान हे ध्यानात ठेवायचं हाय मत एक मोलाचं द्यायचं हाय मत एक मोलाचं द्यायचं हाय मत एक मोलाचं द्यायचं. हॅलो 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 सर्व सन्माननीय बंधू होते, हा सगळा कटाडोप कशासाठी तरी अहो आपण देशाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये सुद्धा आपल्याला मतदानाप्रती मतदान जागृती नाही आपल्या मनामध्ये. आपण यापूर्वी झालेल्या सर्व मतदानाचा विचार करता जवळजवळ 60 ते 70% मतदान होतं आणि मग 30 ते 40% लोक मात्र मतदानापासून वंचित राहतात, किंबहुना त्यांच्या काही अडचणी असतात म्हणून ते बाजूला राहतात. यावेळेस मात्र निवडणूक आयोगाने तुमची सगळ्या प्रकारची काळजी घेतली, अपंगांची काळजी घेतली, अंधांची काळजी घेतली आणि सर्व मतदारांची काळजी घेतली. आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो की यावर्षी दिनांक 7 मे 2024 रोजी आपल्या लोकशाहीचा फार मोठा जागर आहे. या दिवशी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मतदानाची तारीख आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्या बंधू भगिनींना विनंती करतो 7 मे रोजी आपलं कोणतंही काम बाजूला टाकून आपण सर्वांनी मतदान केंद्रामध्ये जाऊन आपल्या जवळच्या शाळेमध्ये मतदान केंद्र असेल त्या मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करायचं. जागर लोकशाहीचा.